वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. सात बाई सात, बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात. पानसरे टूर्स याचं आयोजन ज्यावेळेस त्यांनी केलेलं होतं आणि त्या आयोजनाची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस पासून तर आतापर्यंत आपण प्रवास करत आहोत. पण हा प्रवास करताना प्रत्येकाला आलेला अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. परंतु कुठलीही गोष्टीची सुरुवात चांगली झालेली आहे आणि तिचा शेवटसुद्धा चांगला होणार आहे हे निश्चितच आपण सांगणार आहोत. पानसरे टूर्स यांच्यामार्फत आपण आकस्मिकपणे तुम्ही 12 दिवसाच्या कालावधीत या टूर्स पॅकेजला आपण जोडले गेलो आहोत. आणि तत्पूर्वी या टूरचे मॅनेजर जे काही सगळे व्यवस्था पाहणारे सन्माननीय श्री आपले मनोज भाऊ, नंतर कल्पेश भाऊ यांच्या माध्यमातून जे आयोजन नियोजन त्याची कार्यवाही अंमलबजावणी अतिशय वाखाणण्याजोगी अशी पार पाडलेली आहे. आणि ती प्रत्यक्ष आपण अनुभवले. त्यांची तळमळ, धावपळ, धडपड व्यवस्थेसाठी जे काही कमी पडू नये म्हणजे ते त्यांच्या तरुणाईला आणि त्यांच्या मॅनेजमेंटला साजेस त्यांनी खरंच म्हणजे न्याय देण्याचा व्यवस्था पार पाडण्याचं कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. यासाठी मी त्यांना सर्वप्रथम माझ्या वतीने आणि आपल्या सर्व टूर्स पॅकेज परिवारातर्फे त्यांना मी अगदी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि त्यांच्या आज या ठिकाणी आपण आपल्या या प्रवासाचा शेवटच्या दिवसात म्हणजे प्रवासाच्या समाप्तीचं निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आणि आयोजकांचं मी आभार व्यक्त करतो. पानसरे टूर्स हे आपल्या
भारतभर भारतभर फिरण्याचं 96 सालाची गोष्ट असेल. 92 पासून 92 पासून. 92 पासून 92 तर अशा प्रकारे बरीच वर्ष झाली, म्हणजे साधारणतः 40 वर्ष होत आली तर ते हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करतायत. आता Yes. केरळमध्ये आलो, पुन्हा पुढच्या वर्षी केरळमध्ये नाही येणार आहे. नेक्स्ट टाइम हम्पी तर वगैरे. वेगवेगळे ज्या ट्रिप निघतील त्यावेळेला फक्त आम्हाला कन्फर्म करायचं, दर सुट्टीला आम्ही तुमच्या सोबत असणार. कारण असं आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी वर्षातून 2 वेळा तुमच्या टूर सोबत यायचं असं आम्ही ठरवलंय. आणि त्याचा निश्चितच तुम्हालाही फायदा होईल आणि आम्हालाही फायदा होईल, कारण आमचंही भारत पूर्ण फिरण्याचं टार्गेट आहे. असं आमचं नियोजन आहे आणि त्यात तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही नक्कीच सर. भावना व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द त्या ठिकाणी आणि कमी नारायण गोविंद. मी शापूर कोटीगडला राहतो. त्यानंतर माझी आई जेव्हा मनोजच्या जोडीला गेली काशी गंगासागर काशी, तिने जो अनुभव सांगितला का माझी एवढी सोय एकदम मनोजने केली, त्याच्या ह्याच्यावर बोललो मनोजला मी फोन करून सांगितलं तू कुठे निघणार असेल तर आम्हाला कळव. संजय ठोंबरे, मुक्काम पोस्ट वासिम, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. आज मी 2015 पासून ते 2025 पर्यंत पानसरे ट्रॅव्हल्स ग्रुपमध्ये माझ्या सर्व चारिधाम यात्रा सुखद संपन्न झाल्या. त्यामुळे पानसरे ट्रॅव्हल्स कंपनीचे खूप आभारी आहे. ती आहे त्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली. आणि कल्पेश त्याचा स्वभाव तर अगदी मन मिळावून हसून खेळून त्याने इतका म्हणजे एन्जॉय केलाय ना ट्रिपला. आम्हाला एवढासा पण कंटाळा येऊन दिला नाही. थोडीशी तू मेमे होते पण जास्त नाही. पण घरच्यासारखं जेवण आणि घरच्यासारखा मनमिळावपणा आणि मुलांसारखं त्यांनी जे जपलं मला, मी त्यांची खूप ऋणी आहे. आणि हे पानसरे ग्रुप अँड कंपनीची मी सगळ्यात आभारी आहे. धन्यवाद मॅडम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कधी प्रवास केलेलाच नाही, त्यामुळे भाऊनी आम्हाला ज्यावेळी सांगितलं की आपल्याला ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करायचा आहे, आम्ही इतर ठिकाणी भरपूर गेलो पण गाडीमध्ये गेलो. त्यावेळी आम्हाला असं फिलिंग आलं की आपण ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणार, आपल्याला नुसतं बसून जाणार. म्हणजे आम्ही आहोत, आमच्या 3 मुली भाऊ दोघांजण सगळे आहेत, तरी पण आपल्याशी कोणी इतर जण एवढे बोलणार नाही. इतर जण कोणी आपल्याला एवढा म्हणजे असं कोणी गप्पले एवढं ट्रॅव्हल करून सुद्धा. आणि कल्पेश भाऊ आणि मनेश भाऊ सगळे त्यांची फॅमिली सगळ्यांची एवढी प्रकारे काळजी घेतात, तर खूपच छान वाटलं. खूप छान. धन्यवाद. मी या ट्रिपमध्ये यायचं कारण म्हणजे माझ्या शेजारची मैत्रीण ठोंबरेबाई यांनी मला रिक्वेस्ट केली की तू चल फिर माझ्यासोबत बघ असं. तर ते पानसरे ग्रुप खूप छान आहे, मुलं हे ते मी खूप अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे मी तिच्यासोबत आली आणि मला हे सगळं दर्शन घडलं खूप छान प्रकारे. आणि एवढे त्यांनी मन मिळावप्रमाणे वागवलं ना तर वाटलंच नाही मला आम्ही एकटे आहो म्हणून. सगळं परिवारसारखं वाटलं. बोलायचं सुद्धा आलं नाही का आम्हाला हे दाखवलं ते दाखवलं. स्वतःहून त्यांनी सांगितलं की अशाशी पॉईंट आहे, तसं आहे, सफारी हे आहे, बोटिंग आहे वगैरे सगळं व्यवस्थित दाखवलं. आम्हाला काहीच वाटलं नाही, एकदम आनंद झाला. आणि फिरून एवढं मस्त वाटलं ना की आम्ही खूप एन्जॉय केली सगळे मिळून. छान. कसं आहे, माझं नाव विशाखा भोईर, मी शहापूरला राहणारी. मी फर्स्ट टाइम असं 10 days ट्रॅव्हल केलेलं आहे, ते पण असं फॅमिलीसोबत. असं तसं पण नाही, कोणासोबतच ट्रॅव्हल नाही केलं आहे. फर्स्ट टाइम 10 days आलेली आहे, ते पण माझ्या मम्मी पप्पांमुळे. पानसरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून आली. त्यांनी खूप छान प्रवास घडवला, खूप चांगलं त्यांनी सर्व्हिस दिली, ट्रीटमेंट दिली. थँक्यू. त्याला द्यायचं. माझं नाव निमिषा किशोर पाटील आणि इट्स वॉज लाईक माय फर्स्ट एक्सपिरियन्स की मी टूरसोबत वगैरे येते. तसं मॉम डॅडसोबत मी खूप जास्त फिरली आहे बाहेर, लाईक गुजरात वगैरे, राजस्थान वगैरे. बट लाईक टूर सो माझा लाईक माइंडसेट असा होता की मे बी यार नाही यार लाईक इतकं चांगलं मजा नसणार आहे. आणि माझ्या दिमागमध्ये हे पण होतं की लाईक लाईक माझ्या एजचे कमी असतील वगैरे हे, तर की ट्रॅव्हलिंग वगैरे एरोप्लेनने वगैरे करणं वगैरे. आणि मी फर्स्ट टाइम करत होती या की पानसरे टूरसाठी पण मी लाईक बोलेल की खूप जास्त चांगलं कीप इट अप वगैरे. आणि यप, बस इतकंच. थँक्यू. सगळ्यांचे खूप आभार. सगळ्यांची फॅमिली म्हणजे सगळे आज मला जो ग्रुप मिळालेला आहे या टूरला तो खूप छान आहे. इतर खूप मी आता एवढ्या वर्ष प्रवास करतो, सगळ्या लोकांना घेऊन फिरतो, पण एक फॅमिली तयार होणं, एक ग्रुप तयार होणं हे खूप कठीण असतं. प्रत्येकाची मतं वेगळी असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण हे जे आपला आता ग्रुप आहे खूप छान ग्रुप मिळालेला आहे, तेवढं बोलतो मी. धन्यवाद. मधून आली आहे. पहिल्यांदा माझ्या मिस्टरांचे मी खूप आभार मानते. माझ्या सासूबाईंनी आम्हाला खरं सांगितलं होतं की खूप चांगली सर्व्हिस देतात ते पानसरे टूर्सवाले.
त्यामुळे आम्ही कुठपर्यंत आलो. तुम्हाला त्यांचा नंबर त्याबद्दल share तुमचे केला. आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कविता गंगाराम पाटील. फर्स्ट आणि नंतर तुमचं जे आहे प्लॅनिंग पानसरे ट्रॅव्हल्सचं, की आम्ही मुंबईला विमानतळावर बसून कोचीला आपण उतरलो, तिथपासून ते आतापर्यंत ट्रॅव्हलिंग, तुमचं स्वयंपाकाचं सगळं प्लॅनिंग, महत्त्वाचं कल्पेश दादाचं म्हणजे मला सांगायचं आहे की आपण महाराष्ट्र सोडून, राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपला जो प्रभाग आहे, म्हणजे त्या प्रभागामध्ये, म्हणजे आपल्या शहरामध्ये जसं आपण गल्ल्यांमध्ये फिरतो आपल्या ओळखीच्या, तसा तो दुसऱ्या राज्यांमध्ये फिरतो. हे आपल्याला सर्वांना तो आपलं कुटुंब मानून तो जो त्या काळजी घेतो, ज्येष्ठांची म्हणा किंवा सगळ्यांची मनं सांभाळतो. आणि कल्पेश दादा, मनोज व्यवस्थित, महत्त्वाचं म्हणजे जेवण, राहणं, जे राहण्याची सोय असते ती पण खूप छान असते. म्हणजे खूपच छान आवडलं आम्हाला आणि खूप छान अनुभव आला. धन्यवाद. मदन साबळे. या टूर्सबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. माझी इच्छा होती का एरोप्लेनमध्ये बसायची, ती इच्छा ह्या टूर्स त्यांनी पूर्ण झाली. धन्यवाद. मग आता एरोप्लेनमधून जाऊ त्यासारखं होतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला. आणि आपले ड्रायव्हर पण होते ना, ते पण छान गाडी चालवली आणि कुठेच म्हणजे असा प्रॉब्लेम येऊन दिला. आणि स्वयंपाकांच्यात आपला टेन्शनच नाही. कल्पेश दत्तात्रय पानसरे हे आता नाव माझ्या चांगलं लक्षात राहिलेलं आहे. नोटिंग केलं. त्यानंतर आहेत मनोज दत्तात्रय पानसरे. आज आता प्रत्यक्ष भेट झालेली समोर. आता आम्ही 4 लोकांना सांगणार की काय आहे ते. तसं आता माझ्या गावातले लोक कल्पेशच्या संपर्कात आहेत. नमस्कार, मी कल्पेश पानसरे, पानसरे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, शहापूर. सर्वप्रथम तुम्ही जे कस्टमर माझ्याकडे, माझ्या भावाकडे, मनोजकडे आलात, धन्यवाद. आमची कंपनी तुम्ही चॉईस केली त्याबद्दल तुमचे आभार. आपण 8 दिवसाचा जो टूर होता, केरळ स्पेशल टूर, ॲक्च्युली केरळ टूर फक्त केरळ ही 6 दिवसाची टूर असते, पण यामध्ये आपण रामेश्वरम, कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रम हे 3 स्पॉट अजून वेगळे घेतले आणि आपण 10 दिवसाचा प्रोग्राम सेट केला. मनोजकडे तुम्ही सर्वांनी बुकिंग केली. त्यानंतर आपण येण्यासाठी आपण ठरवलं, फ्लाईट तिकीट, ट्रेन तिकीट हे सगळं काढून आज आपण लास्टच्या दिवशी 10 दिवसाचा प्रोग्राम करून घरी चाललो आहोत. तर त्याबद्दल तुम्ही जो वेगवेगळ्या ठिकाणून आमच्याकडे बुकिंग केली आहे, कोणी भिवंडी, कोणी वाडा, कोणी शहापूर, आजूबाजूचे, पण आजच्या लास्टच्या दिवशी असं मला वाटत नाही की तुम्ही आजूबाजूचे, ही एक फॅमिली टूर तयार झाली. यामध्ये काही आपल्या छोट्या मुली आहेत, काही दिदी वगैरे आहेत. आपले जे 10 दिवसासाठी आपण गाडी बुक केली, त्या ड्रायव्हर भाऊने आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली, गाडी चांगली चालवली. त्यांचे आपण आभार मानतोय. आपल्या कंपनीतर्फे, तुमच्यातर्फे आपण आभार मानतो. त्यानंतर आपण आजारी पडलो नाही, त्याचं कारण असं आहे की आपण जेवण घरगुती पद्धतीत घेतलं, त्यामुळे जेवणाची व्यवस्था, टेस्ट वगैरे चांगली असल्यामुळे आपण कोणाला त्रास झाला नाही. आणि आमच्याकडून काही तुम्हाला अपशब्द काय आलं असेल तर माफी असावी. ओके, धन्यवाद.